तर कस काय पब्लिक, जय शिवराय. परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर पब्लिक, आपण आलतो डीमार्टला कारण आपल्याला करायची होती थोडीफार शॉपिंग. कारण आपण आज चाललेलो फिरायला जातोय म्हणल्यावर शॉपिंग तर करायला लागते म्हणलं. मग काय नाही, आपण चौघ पण आलतो शॉपिंगला. मस्तपैकी शॉपिंग वगैरे केली. शॉपिंग वगैरे करून झाल्यावर आपण आलो बाहेर आल्याला यश बसले पण आलता. यशची भेट वगैरे घेतली. त्यानंतर आपण गेलो रूमवर गेल्यानंतर सर्वात अगोदर बॅगा वगैरे पॅक केल्या. त्यानंतर डायरेक्ट निघालो आपण कळसुबाईला जायच्या अगोदर सर्वात अगोदर गाडी चेंज करावं म्हणलं. गाडी वगैरे चेंज केली. गाडी चेंज केल्यानंतर आपण लागलो पुणे नाशिक हायवेला. पुणे नाशिक हायवे असला सुसाट होता ना, सांगूच नका. त्यानंतर आपल्याला लागलेली भूक. तर पोरांना म्हणलं चला, म्हणलं काय तर खायला लागते म्हणलं. भूक लय लागली, अजून लय लांब जायचं आहे. त्यानंतर एका हॉटेलमध्ये थांबून मस्तपैकी नाश्ता वगैरे केला. नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर परत आपल्या ट्रॅव्हलिंगला सुरुवात झाली. तर मंडळी, थोड्या वेळ ट्रॅव्हलिंग केल्यानंतर आपल्या सर्वांचं अंग दुखायला लागलेलं. कारण आपण आलतो टू व्हीलरवर आणि त्यात होतो आपण ट्रिप्सी. दीपक तर काय आपला मस्तपैकी रस्त्याला झोपलेला. त्याला म्हणलं सांग बाबा, म्हणलं अजून किती किलोमीटर राहिले. तेवढ्यात आपल्याला दीपकनं डायरेक्ट मॅपच दाखवला. इथून अजून 24 किलोमीटर राहिलेलं आणि अजून अर्धा पाऊण तास तर लागणारच होता. तेवढ्यात आपला संकेत म्हणला, भावा म्हणला वर गेल्यावर खायला काय नाही म्हणला. मग का नाही, इथूनच पॅक वगैरे करून घेऊया. त्यानंतर काय नाही, मग थोडं खायला वगैरे पॅक करून घेतलं आणि आपल्या पुढच्या ट्रॅव्हलिंगला सुरुवात झाली. 11:15 वाजता पोहोचलेलो आपण कळसुबाईच्या पायथ्याशी थोडा वेळ आराम वगैरे केला आणि आपल्या ट्रेकिंगला सुरुवात झाली. ट्रेकिंगला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला तर काय वाटलं नव्हतं, पण थोड्या वेळ ट्रेकिंग केल्यानंतर आपलं पाय दुखायला लागलेलं. तसंच ट्रेकिंग करत पोहोचलो आपण कळसुबाईच्या पहिल्या पायरीशी, जिथून अंतर होतं अजून कळसुबाईचं 1600 मीटर लांब. त्यामुळे आपल्याला ट्रेकिंग करत अजून 2.5 तास लागणार होता वर पोहोचायला. तर मंडळी, आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. तर उद्याचा पण ब्लॉग नक्कीच बघा, कारण उद्याच्या पण ब्लॉग मध्ये खूप खतरनाक ट्रेकिंग असणार आहे. तर चला मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. जय शिवराय.